आयुर्वेदामध्ये त्यांनी MD केलेले पंचकर्म विभागामध्ये. मी माझ्या सरांबरोबर किंवा माझ्या सहकाऱ्यांबरोबर आयुर्वेद क्षेत्रातलं पहिलं आयुर्वेदीय रुग्णालय मॉडेल कॉलनीमध्ये आम्ही चालू केलं होतं. कारण जोपर्यंत रुग्णालयीन सेवा आपण आयुर्वेद क्षेत्रामध्ये देऊ शकत नाही तोपर्यंत आयुर्वेदाला ती प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. 1997 सालातली आकडेवारी आहे केरळमधली की 200 कोटी रुपयाचा व्यवसाय आयुर्वेदाचा होता केवळ. शुगरपासून हृदयरोगापर्यंत हं. सगळ्यावर इलाज आहे का आयुर्वेदामध्ये? निश्चित आहेत. ते त्याच्यावरती चांगल्या शास्त्रीय आयुर्वेद उपचार करणाऱ्या तुम्ही वैद्यांकडे त्याचा गेलं पाहिजेत. ज्या ज्या काही जगाला भारताने चांगल्या गोष्टी दिल्या, आपण माहिती आहे आपल्याला की शून्य हे भारतानं दिलं जगाला, योगशास्त्र हे भारतानं दिलं, तसं आयुर्वेदशास्त्र जे भारतीय आरोग्यशास्त्र आहे हे जगाला भारतानं दिलं. तुम्हाला प्रत्येक ऋतूनुसार आयुर्वेद हा पंचकर्म करण्यासाठी सांगतो. उदाहरणार्थ आपण फेब्रुवारी मार्च जो वसंत ऋतू आहे ज्याच्यामध्ये कफाचे आजार जास्त असतात, त्यावेळेस नॅचरली कफ हा शरीरातून बाहेर पडण्याची अवस्था असते, त्यावेळेस तुम्ही वमनासारखं पंचकर्म करा. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. पुन्हा एकदा आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आरसपानी पॉडकास्ट चॅनल हा दिवसेंदिवस प्रगती करतो आहे आणि ह्या प्रगतीमध्ये आपलाही हातभार लागावा यासाठी आपण मेंबरशिप सुरू केलेली आहे. कारण एखादा चॅनल चालवायचा म्हटल्यानंतर त्याला आर्थिक खर्चसुद्धा मोठ्या प्रमाणावर असतो, त्यामुळे आपण मेंबरशिपचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. मेंबरसाठी सुद्धा भविष्यात आपण काही खास गोष्टी करणार आहोत. मेंबरने आपल्याला जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. आत्ता चांगला प्रतिसाद मेंबर होऊन अनेक जण आपल्याला देत आहेत, तर पुन्हा एकदा मी हे आवाहन करतो की आपण आरसपानी चॅनलचे मेंबर व्हा आणि मला चांगला प्रतिसाद द्या. आरसपानी चॅनल आपल्याला पुढं नेण्यासाठी पूर्ण पाठिंबा द्या आणि सहकार्य करा. आज आपल्या चॅनलमध्ये एका वेगळ्या विषयावर भेटण्यासाठी एक वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत जे काही भाग केलेले आहेत त्यामध्ये प्रत्येक वेळेस वेगळ्या व्यक्तिमत्वाशी गप्पा मारलेल्या आहेत आणि चर्चा केलेल्या आहेत. आज आपल्याकडं जी व्यक्तिमत्व आलेलं आहे ते 25 वर्ष आयुर्वेद क्षेत्रात काम करतं आहे. वैद्य संतोष बाळासाहेब महाडिक असं त्यांचं नाव आहे. 25 वर्ष आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करणारा हा माणूस आहे आणि ॲलोपॅथीची एकही गोळी आपल्या रुग्णांना ते देत नाहीत. म्हणजे आज आपण बघतो की BAMS करून अनेक जण हे ॲलोपॅथीचीच प्रॅक्टिस करतात, आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत नाहीत. पण 25 वर्ष एक व्यक्तिमत्व अतिशय ध्येयानं प्रेरित होऊन आयुर्वेदावर प्रचंड काम करते आणि माउथ टू माउथ पब्लिसिटीमध्येच त्यांच्याकडं रुग्ण येत असतात. म्हणजे रुग्णांसाठी वेगळी जाहिरात नाही, रुग्णांना बोलवण्यासाठी, रुग्णांनी आपल्या दवाखान्यात यावं यासाठी कोणतंही प्रयोजन त्यांच्याकडे उपलब्ध नाही. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत जाहिरातबाजी न करता 25 वर्ष अविरत सेवा करून आयुर्वेदाचा प्रसार करणं आणि आयुर्वेदाविषयी असलेल्या शंकांचं निरसन करणं, रुग्णांना आयुर्वेदाचा फायदा करून देणं, अशा प्रकारे त्यांची वाटचाल आहे. आयुर्वेदामध्ये त्यांनी MD केलेले पंचकर्म विभागामध्ये. आत्ता आपण पंचकर्माच्या वेगवेगळ्या जाहिराती सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ऐकत असतो, बघत असतो. भविष्यात आपण त्या विषयावर सुद्धा त्यांच्याशी बोलणार आहोत की पंचकर्म हा विषय काय आहे, तो कधी करतात वगैरे. परंतु आज आपण फक्त डॉक्टरांची आयुर्वेदा क्षेत्रातली वाटचाल म्हणजे MD झाल्यानंतर सातारा सारख्या निमशहरी भागामध्ये, म्हणजे आजही सातारा शहराचं स्वरूप हे निमशहरी असंच आहे. म्हणजे त्यावेळेस तर शहर म्हणून फक्त नगरपालिका असल्यामुळं सातारा शहराला शहर म्हणायचं, अशी 25 वर्षापूर्वीची परिस्थिती होती. अशा वेळेस पुण्यातल्या एका चांगल्या महाविद्यालयामधून म्हणजे टिळक आयुर्वेद महाविद्यालयामधून त्यांनी पदवी घेतल्यानंतर किंवा पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर सातारा शहराची निवड केली. हा सातारकरांच्या दृष्टीनं सुद्धा भाग्ययोग मानला पाहिजे की आयुर्वेदात प्रॅक्टिस करावी अशी मानसिकता अनेक डॉक्टरांची त्या काळामध्ये नव्हती आणि रुग्णांचीसुद्धा मानसिकता आयुर्वेद डॉक्टरांकडे जावं अशी नव्हती. अशा काळामध्ये त्यांनी सातारा शहर निवडलं. आजही ते आरेंगल कॉलेज आहे जिथं अनेक विद्यार्थी आयुर्वेदाचं शिक्षण घेतात, त्यांनासुद्धा मार्गदर्शन करतात. पुण्यात एका आयुर्वेदाच्या हॉस्पिटलचे ते संस्थापकसुद्धा आहेत. अशी आयुर्वेदा क्षेत्रातली त्यांची वाटचाल ही मोठी आहे. तर प्रथमतः मी तुमचं स्वागत करतो डॉक्टर साहेब. नमस्कार. की आपण आवर्जून वेळात वेळ काढून आमच्या चॅनलमध्ये चर्चेसाठी आला. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला लहानपणापासून डॉक्टरच व्हायचं होतं का?
आणि जर डॉक्टरच व्हायचं होतं तर MBBSचं आकर्षण का नव्हतं आणि आयुर्वेदाचं आकर्षण तुम्हाला का राहिलं? जेव्हा आपण 11वी-12वी शिकतो त्यावेळेस काही विषयांची आपल्याला आवड असते. तर त्यामध्ये पहिल्यापासून बायोलॉजी हा विषय माझा खूप आवडीचा होता. आणि मला ज्यावेळेस आपण रिट्रो जातो, आपण आपल्या लहानपणी काय करत होतो वगैरे, तर एक सगळ्यांना आठवतं की एक प्रयोग असायचा. तेरड्याचा रोप आपण त्या रंगद्रव्यामध्ये ठेवलं की ते तेरड्याचा रंग त्याला यायचा. आणि ती कल्पना मला बऱ्याच वेळा खूप वेगळी वाटायची. आणि मी लहानपणीसुद्धा त्या वनस्पतींना इंजेक्शन देण्याचा, त्या एकाचं झाड दुसऱ्याकडे बघण्याचा आणि त्या झाडांची एक विशिष्ट आवड असाही विषय होता. आणि ज्यावेळेस मला 12वी नंतर ऑप्शन्स आले आणि आयुर्वेद हा ऑप्शन आला आणि त्यामध्ये वनस्पतींचा आपण औषध म्हणून वापर करतो असं त्यावेळेस आलं, त्यामुळं त्यात इंटरेस्ट माझा साहजिकच आला. 12वी नंतर ऑप्शन्स बरेच होते. म्हणजे एकदा असं लक्षात आलं की आता आपल्या ह्या मार्कांना MBBSला ॲडमिशन मिळणार नाही आहे. तर डेंटल ऑप्शन होता किंवा इतर ऑप्शन्स होते. आणि घरातल्यांची तयारी होती तशी की कृष्णाला ॲडमिशन घ्यावी, तशी विचारणा पण करून आले होते. पण त्यावेळेस मला टिळक आयुर्वेदसारख्या नामवंत आयुर्वेदातल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि पहिल्या वर्षाच्या पहिल्या टर्मपासून मला चांगले गुरु मिळाले, चांगले सहकारी मिळाले, मित्र मिळाले. आणि मग त्यात एकदा शिरल्यानंतर मला आयुर्वेद सोडून दुसरी कुठल्या तरी शास्त्राची प्रॅक्टिस करावी असं कधी आयुष्यात वाटलंच नाही. कारण तुम्ही BMS ह्या पदवीला आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोन्हीही चिकित्सा देण्याची सरकारची ऑफिशियल परवानगी आहे. पण तरी देखील मला ॲलोपॅथीचं औषध द्यावं असं कधी वाटलंच नाही, कारण आयुर्वेद तेवढं परिपूर्ण सायन्स आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि सरांकडं वेगवेगळे पेशंट्स बघायचो, वेगवेगळ्या परिसंवादामध्ये सहभागी व्हायचो. त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्यामध्ये खूप काही करण्यासारखं आहे. म्हणजे औषधी निर्माण असेल, वनस्पतींचं संगोपन असेल, वेगवेगळ्या रुग्णांचे वेगवेगळ्या औषधांचे प्रयोग असतील. ताराचंद रुग्णालयासारखं मोठं हॉस्पिटल माझ्या हाताशी त्यावेळेस होतं आणि तिथं आम्हाला प्रचंड अनुभव मिळाला. आणि त्यामुळं साहजिकच आयुर्वेदामध्ये गेलो आणि तेच कार्यक्षेत्र आपलं निवडायचं असं त्यावेळेस मनाशी ठाम निर्णय त्यावेळेस घेतला. 25 वर्षाचा जो काळ बघितला तर तुम्ही MD झाला होता पंचकर्मामध्ये. तर पुण्या मुंबईमध्ये जर प्रॅक्टिस केली असती तर करोडो रुपये तुम्हाला कमवता आले असते आणि एवढी मोठी संधी होती आणि एवढी मोठी संधी तुम्ही गमावली असं आजची जी पिढी आहे, जेनजी जनरेशन जी म्हणते की ते म्हणते की ते सगळी गोष्टी पैशात मोजती. बरोबर. आणि मग तुम्ही ते पैशात मोजलं नाही आणि पुणे मुंबई सोडून की जिथं पंचकर्म काय इथपासून तुम्हाला सांगायला लागलं असेल किंवा आयुर्वेद म्हणजे काय सांगायला लागलं असेल आणि इथं व्यवसाय होईल का नाही, तुमच्याकडे रुग्ण येतील का नाही, तुमच्यावर विश्वास ठेवतील का नाही, अशी सगळी परिस्थिती असताना तुम्ही सातारा का निवडलं? आणि दुसरी गोष्ट, आईवडिलांनी काही विरोध केला नाही का, किंवा लग्न झालं होतं का पत्नीनं काही तुम्हाला सांगितलं नाही का की अहो आपलं भवितव्य, आपल्याला मुलं बाळं होतील, त्यांचं भवितव्य, असे काही प्रश्न तुमच्या जीवनामध्ये उपस्थित झाले नाहीत का? ज्यावेळेस पदव्युत्तर शिक्षणाला मला ॲडमिशन मिळालं, MDला ॲडमिशन मिळालं, त्यावेळेसच माझं लकीली लग्न आलं होतं आणि माझ्या सौभाग्यवती ह्या पण सातारच्याच, मी पण मूळचा सातारचाच. आणि वडिलांची तीव्र इच्छा होती की मुलांनी आपल्या साताऱ्यामध्ये येऊन प्रॅक्टिस करावी. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यावेळेस मला पुण्यामध्ये इतक्या काही संधी होत्या की मोठमोठे डॉक्टर्स त्यावेळेस मला सांगत होते की यार तू सातारसारख्या छोट्या शहरामध्ये कशाला जातोस, तिथं तुझ्याकडे जी डिग्री आहे, कारण मी MD पंचकर्म ह्या विषयामध्ये पासआउट झाल्या वेळेस मी साधारणपणे 4था ते 5वाच डॉक्टर होतो त्या विषयातला, महाराष्ट्रातला. त्यामुळे पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये साहजिकच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे संधी खूप उपलब्ध होत्या. आणि त्या संधी नाकारून मी ज्यावेळेस साताऱ्यात आलो त्यावेळेस मला असं कधी वाटलं नाही की मी साताऱ्यामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागेल. कारण साताऱ्यामध्ये सुद्धा आर्यांगले वैद्यक महाविद्यालयासारखं महाविद्यालय आहे, अर्कशाळेसारखी नावाजलेली आयुर्वेदीय औषध निर्माण करण्याची संस्था आहे, किंवा आपल्याकडे सुद्धा ज्येष्ठ वैद्यांची परंपरा असलेलं शहर आहे. त्यामुळे साताऱ्याला आयुर्वेदाची परंपरा आहे, नाही असं नाही आहे. तर त्यामुळं आणि आयुर्वेदच्या क्षेत्रात काम करायचे आणि सातारच्या प्रेमापोटी
असं दोन्ही गोष्टी, आईवडिलांच्या इच्छेखातर ही दुसरी गोष्ट असेल, आणि तिसरं म्हणजे सौभाग्यवती पण सातारचेच असल्यामुळे सगळं साताऱ्यामध्येच ओढा निर्माण झाला आणि तिथं आपण प्रामाणिकपणे काम केल्यानंतर आपल्याला यश मिळणार असा एक मनामध्ये ठाम निश्चय होता. तेच करत असताना मी पुण्याचा सुद्धा संपर्क कमी ठेवला नाही, कारण पुण्यामध्ये सुद्धा मी माझ्या सरांबरोबर किंवा माझ्या सहकाऱ्यांबरोबर आयुर्वेद क्षेत्रातलं पहिलं आयुर्वेदीय रुग्णालय मॉडेल कॉलनीमध्ये आम्ही चालू केलं होतं. कारण जोपर्यंत रुग्णालयीन सेवा आपण आयुर्वेद क्षेत्रामध्ये देऊ शकत नाही तोपर्यंत आयुर्वेदाला ती प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. किंवा इमर्जन्सी केसेस ज्या असतात किंवा काही वेळा रुग्णांना तिथं थांबवणं आवश्यक असतं किंवा काही थांबवून त्यांची निरीक्षणं करणं आवश्यक असतं. यासाठी रुग्णालयीन व्यवस्था असणं अतिशय आवश्यक असतं. आणि अशा प्रकारची संकल्पना ज्यावेळेस आम्ही शिकत होतो त्यावेळेस आमचे सर वारंवार आमच्यासमोर मांडत होते. आणि त्यामुळे 1998 साली आपण पुनर्वसू चिकित्सालय म्हणून आयुर्वेदीय रुग्णालय पुण्यामध्ये चालू केलं. त्याला नुकतीच आता 27 वर्ष पूर्ण झाली आणि अतिशय यशस्वीरित्या आम्ही ते चालवतो आहे. तर त्यामुळे सातारा आणि पुणे आणि ही दोन शहरं इतकी एकमेकाच्या जवळ आहेत की आज आपण साधारणपणे 1.5-2 तासामध्ये पुण्यात पोहोचतो. आणि सातारा आणि पुणे असं एक जुळी शहरं असल्यासारखी आज साताऱ्यातली परिस्थिती अशी आहे की निम्म सातारा हा पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये. तर त्यामुळे त्याची जी अटॅचमेंट आहे हे फार काही अवघड वाटलं नाही मला तसं त्यावेळेस. आता आपण आयुर्वेद का ॲलोपॅथी, म्हणजे लोकांच्या मनामध्ये आयुर्वेद हा आपला इतिहास आहे किंवा आयुर्वेद हा आपला वारसा आहे असा विचार होतो. परंतु ज्यावेळेस उपचार घेण्याची वेळ येते त्यावेळेस माणूस ॲलोपॅथीवर जास्त विश्वास ठेवतो, आयुर्वेदावर तेवढा विश्वास ठेवत नाही. तर ह्याची काय कारणं असू शकतात? आणि आयुर्वेद याचा एवढा मोठा आपला वारसा असताना हजारो वर्षाचा, तो लोकांच्या मनामध्ये रुजवण्यामध्ये, लोकांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण करण्यामध्ये आयुर्वेदाला तेवढं यश का नाही आलेलं? आता हा खरं विषय खूप मोठा आहे. म्हणजे आपण जर त्याच्या कारणांपासून जर सुरुवात केली तर आयुर्वेद हा इसवी सन पूर्व 5000 वर्षांपासून त्याचा इतिहास आहे. म्हणजे आपण जे वेद म्हणतो त्या अथर्ववेदाचा हा आयुर्वेद हा उपवेद आहे. म्हणजे तेव्हापासून असलेला हा आयुर्वेद आज 21सावं शतक संपत आलं आहे तरीसुद्धा टिकून आहे. म्हणजे थोडक्यात आयुर्वेद हा शाश्वत आहे. आयुर्वेदाचे जे प्रिन्सिपल्स आहेत हे त्या काळात जे सांगितले ते आजच्या काळातसुद्धा जसे आहेत तसे आपल्याला सत्यात उतरलेले दिसतात. म्हणजे ते शाश्वत असल्याशिवाय इतकं शास्त्र टिकू शकत नाही. आपण आज बघतो की कित्येक शास्त्र किंवा कित्येक विचार येतात, काळाच्या ओघात नष्ट होतात. पण आयुर्वेद मात्र तसा टिकून राहिला आणि आज तो वाढतो आहे. तर आयुर्वेदाच्या ह्या अँगलचा विचार करून आपण जेव्हा काम करायचा विचार करतो त्यावेळेस कुठंतरी शैक्षणिक पद्धतींमध्ये आपल्याकडं कमतरता किंवा तुम्ही जे मगाशी म्हणलात की आमचे पदवीधर आज मॅक्झिमम ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात, तर त्या मुलांच्यामध्ये कुठंतरी एक कॉन्फिडन्स, आयुर्वेदाची प्रॅक्टिस चालते, आयुर्वेदाचं प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे आपल्याला करता येतं आणि त्यातून चांगल्या प्रकारे समाजसेवा आपण करू शकतो, हा जो कॉन्फिडन्स देण्याची आवश्यकता आहे त्यात कुठंतरी थोडंसं कमी पडलं आहे. किंबहुना आपण इतिहासामध्ये जर गेलो तर कैकशे वर्ष आपल्यावर जी अतिक्रमणं होत गेली त्या अतिक्रमणामध्ये आयुर्वेदाला म्हणावासा पुढं राजाश्रय मिळाला नाही. जोपर्यंत आपल्याला राजाश्रय मिळत नाही तोपर्यंत त्या शास्त्राची वृद्धी कधी होत नसते. म्हणजे आपण आत्ता उदाहरण जर घेतलं तर भारतातल्या सगळ्या स्टेट्समध्ये तुम्ही केरळ हे जे राज्य आहे ह्या राज्यांनी आयुर्वेदाला नेहमी प्रोत्साहन दिलं. त्यामुळं 1997 सालातली आकडेवारी आहे केरळमधली की 200 कोटी रुपयाचा व्यवसाय आयुर्वेदाचा होता केवळ. आणि 98 साली मी केरळमध्ये ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस 98 सालामध्ये 2001पर्यंत तिथली जी मोठी हॉस्पिटल्स होती ही ऑलरेडी बुक होती. म्हणजे एवढा त्यांचा प्रचंड आयुर्वेदाचा कामकाजाचा आवाका होता. हे कशामुळं? तर राजाश्रय असल्यामुळं. आता गेल्या 15 वर्षामध्ये परिस्थिती खूप बदलती आहे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांनी आयुर्वेदाचे प्रोत्साहन देण्याचे वेगवेगळे उपक्रम आणलेत आणि त्यामुळे आयुर्वेदाचं सध्या सकारात्मक वातावरण तयार होऊन नवीन पिढीतली जी मुलं येत आहेत, नवीन जे प्रॅक्टिशनर्स येत आहेत हे आता खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आणि तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे त्यामुळं आता आयुर्वेदाला खरोखरीच चांगले दिवस येतील अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं आता जर पूर्वीच्या काळामध्ये ॲलोपॅथीचं प्रॅक्टिस करणारे जर 98% लोक असतील तर आता निदान किमान 10-15% तरी त्या बॅचमध्ये ही नवीन मुलं आता
आयुर्वेदाकडे यायला लागलेली आहेत आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिसेस करतायत. आता वेद हा सगळ्या रोगावर उपचार आहे का? म्हणजे आता शुगरचा त्रास असतो, बी पीचा त्रास असतो, हार्टचा त्रास असतो किंवा अनेक प्रकारचे आजार, कॅन्सर आहे समजा, अशा अनेक रोग आहेत की ज्याच्यावर आयुर्वेदात उपचार मिळेल का नाही ह्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये एक शंका असते. की त्यांना असं वाटतं की म्हणजे आयुर्वेदाचं समजा एखादा रुग्ण ट्रीटमेंट घेत असेल आणि समजा तो बरा होत नाही असं दिसलं आणि त्याला विचारलं की तू कुठली ट्रीटमेंट घेतो, ते म्हटलं अर्का डोक्याचा भाग आहे का तुला, हां तुला काय कळतं का, जा MD डॉक्टरला दाखव, अमुक कर तमुक कर, अशी जी एक चर्चा होती. तर लोकांच्या मनामध्ये एक शंका अजून आहे की बाबा आयुर्वेदामध्ये सर्व रोगांवर इलाज आहे का, ह्याच्याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका आहे. बेसिकली आपण आता विचार केला ना तर आयुर्वेद म्हणजे काय, तर आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आहे, ज्याच्यामध्ये मनुष्य जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व गोष्टींचा त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. म्हणजे अगदी गर्भिणीच्या काळापासून म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदरपासून ते मृत्यूपर्यंत जर तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करत असेल तर तो आयुर्वेद आहे. म्हणजे आता प्रश्न असा पडतो की तुम्ही आत्ता जो विचारलात की मग इमर्जन्सीमध्ये आयुर्वेदाचं काम होतं का? होतं. फक्त त्याच्यासाठी ती काम करणारा तसा वैद्य पाहिजे, तशी व्यवस्था पाहिजे आणि समाजामध्ये तशा प्रकारचा ॲप्रोच पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. मग तुम्ही आत्ता जे म्हणलात की ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेशालिटीज आहेत का, तर त्या काळातसुद्धा अष्टांग आयुर्वेद म्हणून आयुर्वेदाचं वर्णन केलेलं आहे. अष्टांग म्हणजे काय, तर 8 स्पेशालिटी ब्रँचेस: काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, द्रष्टा, जरावृषान. म्हणजे काय म्हणजे काय, तर जे जनरल मेडिसिन आपण त्याला म्हणतो. बालरोग आपल्याला माहीतच आहेत. शल्य म्हणजे सर्जरी, जगातला पहिला सर्जन हा सुश्रुत आहे, ज्यानं जगातलं पहिलं डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन केलं, किंवा वेगवेगळे ऑपरेशन्सचे आत्ता मार्गदर्शक तत्त्व देखील सुश्रुताप्रमाणेच चालतात. तर अशा वेगवेगळ्या ब्रँचेस सुद्धा डेव्हलप झालेल्या आहेत. आपण जर आयुर्वेदाचं बघितलात तर त्या आयुर्वेदामध्ये स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम, आतुरस्य विकारप्रशनम, म्हणजे जे रोगी लोक स्वस्थ आहेत म्हणजे त्यांना कोणताही आजार नाही आहे, तर त्या लोकांचं स्वास्थ्यरक्षणाचं पण काम करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत. आणि रोग झाल्यानंतर ते व्याधी बरा कसा करायचा ह्याच्याबद्दलचे सुद्धा उपचार सांगितले आहेत. असे दोन्हीही हेतू साध्य करणारं असं जगातलं हे एकमेव शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह असे दोन्हीही त्याच्यामध्ये मेजर्सचा विचार केला जातो. आता विषय तुम्ही जो म्हणलात की कॅन्सर किंवा शुगर यासारखे आजारांचा त्याच्यामध्ये वेगवेगळे उपाय आहेत का आयुर्वेदामध्ये. आपल्याकडं या विषयाकडे बघताना आयुर्वेदाचे स्वतःचे काही विचार किंवा स्वतःच्या काही निदान पद्धती आहेत. त्या निदान पद्धतीनुसार जर आपण उपचार केले तर आपल्याला त्यामध्ये चांगला फायदा झालेला दिसून येतो. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की गेल्या 75 वर्षामध्ये असं ठोस आयुर्वेदाचं औषध आहे का ब्लड प्रेशरवरती, किंवा एखादं ठोस शुगरवरचं औषध आहे का. बेसिकली ह्या आजारांचं निदान हे आयुर्वेदीय पद्धतीने केलं गेलं पाहिजे. इथं फसगत होती आहे थोडीशी, म्हणजे एकूणच आमच्या मेडिकल फील्डचे ह्याच्यामध्ये थोडीशी विचारसरणीमध्ये थोडासा फरक पडतो आहे. तो आजार हा तोच आहे का, त्याचा आयुर्वेदीय निदान वेगळं असू शकत नाही का, ते जर वेगळ्या पद्धतीने आपण जर बघितलं आणि जर त्याच्या पद्धतीमध्ये आयुर्वेदाच्या पद्धतीने त्यावरती उपचार केले तर नक्की त्याच्यामध्ये आपल्याला उत्तरं सापडतील. आणि आता तशी वेळ आलेली आहे, कारण आता मेडिकल सायन्सेसमध्ये जगामध्ये वेगवेगळ्या आजारांचे वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची आता प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्याला आत्ता सध्या म्हणतात की पर्सनलाइज मेडिसिन. म्हणजे प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी आहे, त्याचं बल, काल, वय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ज्यावेळेस आपण औषध देऊ त्यावेळेस ते जास्त परिणामकारक आणि उपकारक होणार आहे. तर त्या दृष्टीने आता जग हे विशेषतः मेडिसिन फॅकल्टी ही आयुर्वेदाकडे फार आशाने बघते, कारण त्यातनं जे आपल्याला वेगवेगळे क्ल्यूज मिळणार आहेत ते पुढच्या जाऊन ट्रीटमेंट्समध्ये बदल त्यात घडतील, अशी परिस्थिती आत्ता एकूण मेडिकल फील्डची आहे. पण माझा प्रश्न असा होता की शुगरपासून हृदयरोगापर्यंत सगळ्यावर इलाज आहे का आयुर्वेदामध्ये. निश्चित आहेत.
ते त्याच्यावरती चांगल्या शास्त्रीय आयुर्वेद उपचार करणाऱ्या तुम्ही वैद्यांकडे त्याचा गेलं पाहिजेत. त्यांनी सांगितलेले बदल आहारातले, वागण्यामधले, औषधांचे नियमावली तो सांगतो त्याप्रमाणे पंचकर्मांच्या ट्रीटमेंट्सचाही त्याच्यामध्ये उपयोग करून आपण जर परिपूर्ण चिकित्सा घेतली तर तो उपयोग होईल. आपण फक्त नुसके म्हणून जर तुम्ही जर बघणार असाल, एखादं प्रॉडक्ट फक्त आयुर्वेदाकडनं पाहिजे, म्हणजे मला शुगरसाठी काहीतरी आयुर्वेदाचं सांगा किंवा मला ब्लड प्रेशरसाठी काहीतरी आयुर्वेदाचं, तर ते एखाद्या वेळेस ते फेल्युअर होण्याचे चान्सेस खूप मोठे आहेत. आणि किंबहुना आता तुमच्यासमोर ही गोष्ट मान्य करायला हरकत नाही, गेली 75 वर्ष आपण स्वातंत्र्यानंतरची जी बघतोय ही या प्रकारे प्रयत्न केला गेला आणि ते फेल्युअर आहेत. नाही, आता तुम्ही बरोबर मुद्द्यावर आला की अमुक गोष्ट खा आयुर्वेदातली, किंवा म्हणजे अमुक वनस्पती खा, शुगर कमी करा, अमुक करा, तर ह्याचे दुष्परिणाम सुद्धा होत आहेत. किंवा अमुक बिया खा आणि त्या बिया खाल्ल्याने मृत्यू झाला आहे, किंवा अमुक बिया खाल्ल्या की पोट साफ होतं, मग तो खातोय डॉक्टरांचा उपचार न घेता. तर सोशल मीडियावरचे जे काही प्रयोग आहेत, एक 30 सेकंदाचे, 60 सेकंदाचे किंवा काही मिनिटांचे, त्यामध्ये ज्या काही सजेशन्स मिळतात रसिकांना किंवा प्रेक्षकांना, की बाबा तुम्ही हे खाल्लं की तुमचं साखर बरी होती, हे खाल्लं की आयुर्वेद बरा होतो, तर अशा मार्गानं रुग्णांनी जावं का, असे प्रयोग करावेत का? की बाबा सोशल मीडियावर जे येतं ते सगळंच खरं असतं असंही नाही. जरी आपण याच प्लॅटफॉर्मवर जरी बोलत असलो तर त्याची सत्यता पडताळण्याची व्यवस्था आजही नाही. आणि त्यामुळं अशा मार्गाने आपल्या शरीरावर प्रयोग करावेत का रुग्णांनी? हा अतिशय चांगला मुद्दा विनोदजींनी मांडला आहे. मी त्याच्यामध्ये सगळ्यांना असा एक मुद्दा समोर आणू इच्छितो की निसर्गाने आपल्याला शरीर एकदाच दिलं आहे आणि त्या शरीरावरती जेव्हा तुम्ही प्रयोग करता अशा प्रकारचं मीडियामध्ये काहीतरी ऐकून, तर ते अतिशय धोकादायक आहे. म्हणजे आपण काही गिनीपिग नाहीत, म्हणजे पांढरे उंदीर असतात त्यांच्यावरती वेगवेगळ्या औषधांचे प्रयोग केले जातात आणि मग त्यातनं जे काही चांगले परिणाम, वाईट परिणाम जे काही होत असतात त्याला ते सामोरं जावं लागतं. आपलं शरीर तितकं स्वस्त नाही आहे. तुम्हाला तुमच्या शरीराचं मुख्य म्हणजे पहिल्यांदा व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. त्यामुळं आपण प्रयोग करत असताना तो पुढची व्यक्ती तेवढी ऑथेंटिक आहे का, तेवढा तो शास्त्रीय उपचार आहे का, आणि असे प्रयोग करून आपल्या शरीरावरती आपण काय साध्य करणार आहोत. बऱ्याच वेळा यामध्ये समाजामध्ये शॉर्टकटची मानसिकता हे असतं. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कष्ट करूनच तुम्हाला पैसे मिळणार आहेत, पण तरीसुद्धा एकदा इच्छा होते ना की कधीतरी लॉटरीचं तिकीट काढूयात, बरोबर आहे. पटकन एखादा लाख करोड रुपये मिळतील. तर आरोग्याच्या बाबतीमध्ये अशी रिस्क घेऊ नका. जे काही उपचार करायचे ते चांगल्या शिकलेल्या शास्त्रीय उपचारांकडेच करा. मग ते भले कोणतेही पॅथीचं असू देत, पण शरीरावरती नाहक अशा प्रकारचे प्रयोग केल्याचे दुष्परिणाम आत्ता खूप मोठ्या प्रमाणावरती येत आहेत. कारण सोशल मीडिया हे म्हणजे माहितीचं मायाजाल आहे. त्यातलं चांगलं काय, वाईट काय, हे गोष्टची सत्यता जसं तुम्ही आता म्हणलात की कोण पडताळणा करणार, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी ज्यावेळेस अशा प्रकारचं काहीतरी माहिती सांगतोय त्यावेळेस माझं प्रॉडक्ट काहीतरी खपवतोय का, किंवा मी माझी काहीतरी प्रसिद्धी करतोय का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि प्रत्येकाने विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि मगाशी मी ज्याप्रमाणे बोललो की ह्यामध्ये आरोग्य साक्षर होणं हे आता प्रत्येकाची काळाची गरज होऊन बसलेली आहे. की त्याच्यामध्ये माझा आजार काय आहे, माझी प्रकृती काय आहे, मला शरीर माझ्या कोणत्या गोष्टींनी खाल्लं तर त्रास होतो, कोणत्या गोष्टींनी त्रास होत नाही, ह्या सगळ्याची थोडासा विचार करणं आणि शरीराला थोडासा वेळ देणं हे अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आहे असं मला वाटतं. दुसरं एक आयुर्वेदाविषयी गैरसमज असा आहे की आयुर्वेदाचा परिणाम दिसायला खूप वेळ जातो. म्हणजे आयुर्वेदिक औषधं ही खूप स्लो किंवा लेंदी प्रोसेस आहे आणि ती लगेच आपला परिणाम दाखवत नाही, किंवा रुग्णाला दिलासा जो म्हणतो आपण तो तातडीनं दिलासा देण्याची व्यवस्था आयुर्वेदामध्ये नाही, जे ॲलोपॅथीमध्ये आहे असा लोकांचा समज आहे. मग तो खरा आहे का खोटा आहे, की किंवा आयुर्वेद लगेच परिणाम दाखवू शकतं? म्हणजे तुमचा अनुभव काय आहे या बाबतीतला? आता गेल्या 25 ते 30 वर्ष या फील्डशी संबंधित आहे मी. मला एक असं लक्षात येतं की समाजामध्ये अजूनसुद्धा असा एक प्रवाह आहे की सर्व करून दमल्यानंतर आता उपचारच नाही आहे, तर चला आता आपण आयुर्वेदाकडे जाऊयात का. बरोबर आहे. उपचार संपले की. उपचार आता संपलेले आहेत. तर एक नंबर 2, अशा अवस्थेमध्ये आयुर्वेदाकडनं काहीतरी प्रचंड चमत्कारिक
किंवा काहीतरी ड्रॅमॅटिक असं काहीतरी रिझल्ट असं काहीतरी अपेक्षित असतं. आता होतं काय, ज्या वेळेस तुम्ही इतक्या वर्ष नंतर येता त्यावेळेस त्या आजाराची अवस्था ही कित्येक वेळा असाध्यतेकडे जाऊन बसलेली असते. उदाहरणार्थ आपण असं घेऊयात की एखादी सांधेदुखी आहे. सांधेदुखीमध्ये तुम्ही वर्षानुवर्ष तुम्ही पेनकिलर्स घेताय आणि त्या सांध्याची झीज इतक्या मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि आता डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्ही आता सांधे तुम्हाला बदलावे लागतील. त्यावेळेस तुम्हाला आयुर्वेद आठवतो आणि त्यावेळेस जर आयुर्वेदाचा उपचार करायचा झाला तर काहीतरी फार मोठ्या चमत्कारिक आपल्याला अपेक्षा त्या ठिकाणी असतात. तर अशा अपेक्षा न ठेवता जर आयुर्वेदाचा असं जर आपण प्रत्येकाने घेतला, म्हणजे मला तक्रार झाल्यानंतर मी पहिला प्रथमोपचार म्हणून मी आयुर्वेदाकडे आलो आहे, असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला त्या आयुर्वेदाची महती कळून येईल. आता ह्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा येतो की बऱ्याच वेळा आपण पूर्वी म्हणायचो की आजीबाईचा बटवा. बरोबर. पण आजीबाईच्या बटव्यामध्ये तुम्ही आयुर्वेदाला फक्त अडकवू नका. तो एक प्रथमोपचार होते. त्याच्यापेक्षाही पुढच्या ट्रीटमेंट्स आत्ता आयुर्वेदाकडं अवेलेबल आहेत. त्या जर घेतल्या गेल्या आणि त्या अवस्थेनुसार जर आपण पहिल्याच आयुर्वेदाला प्राधान्य दिलं गेलं तर आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये कायमचे उपाय आपल्याला मिळू शकतात आणि त्याच्यामध्ये रिकरन्सेस पण होण्याचे चान्सेस खूप कमी राहतील. त्याच्यामुळं तुम्ही जे म्हणलात की उशिरा गुण मिळतो, हा कधी मिळतो, ज्यावेळेस एखादी अवस्था पुढच्या स्टेजला गेली आहे आणि मग तुम्ही आयुर्वेदाकडे आलात किंवा शेवटच्या स्टेजला गेल्यानंतर की आता सगळे उपाय संपलेत तर तुम्ही सुद्धा काही करू शकत नाही. ती असाध्य अवस्था असते आणि त्या असाध्य अवस्थेमध्ये मग तुम्ही थोडक्यात हाताबाहेर गेलेल्या कंडिशनमध्ये तुम्ही रिझल्ट देण्याचे चान्सेस खूप कमी होतात. म्हणजे कुठलाही मोठा आजार जर झाला तर पहिला पर्याय आयुर्वेदाचा निवडला पाहिजे आणि मग रिझल्ट गतीने येतात का नाही मग त्याच्यावर बोललं पाहिजे. नक्कीच. आता मला डॉक्टर साहेब सांगा की ताप सर्दी आल्यानंतर असं म्हणतात की तापाला आणि सर्दीला खरं औषधच नाही असं बोललं जातं. आता वस्तुस्थिती काय मलाही माहिती नाही, पण जे काय लोक असं म्हणतात की खरं ताप सर्दी ह्याला औषध नाही आणि माणूस ॲलोपॅथी घेतो आणि मग 5-5 दिवस त्याला त्या औषधांनी रेस्ट करावी लागते, झोप आराम घ्यावा लागतो. तर आयुर्वेदामध्ये ताप सर्दीवर तातडीनं परिणाम करणारी औषधं आहेत का आणि तातडीनं त्याला दिलासा मिळतो का? अगदी छान क्वेश्चन विचारला. कारण डे टू डे प्रॅक्टिस ज्याला आपण जनरल प्रॅक्टिसमध्ये आयुर्वेद हा जो विषय आहे की ज्याच्यामध्ये सर्दी, ताप, खोकला, उलटी, जुलाब यासारख्या सर्वसामान्य समस्या ज्या असतात ह्याच्यावरती आयुर्वेदाचा जर उपचार घेतला गेला तर अशी परिस्थिती आहे की आपण आज कुठलंही अँटीबायोटिक घ्यायला गेलो तर 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस हा त्याचा रेग्युलर कोर्स असतो. तुम्ही 3-5 दिवसामध्येच आयुर्वेदाचं औषध घेऊन सुद्धा चांगल्या रीतीने बरे होऊ शकता आणि त्याच्यामध्ये कोणतेही इतर दुष्परिणाम न होता. आता फक्त समाजामध्ये एक थोडासा विशेषतः लहान मुलांच्या बाबतीमध्ये हा विषय आम्ही अनुभवायला येतो की त्यांना पटकन ताप उतरणं अपेक्षित असतं. तर कित्येक वेळा ताप ही त्याची प्रतिक्षिप्त क्रिया असते. तर त्यावेळेस तो ताप हा टप्प्याटप्प्याने कमी होणं हे अतिशय आवश्यक असतं. त्याच्यामुळं शरीरातला जो अग्नी आहे हा पुनर्प्रस्थापित होऊन पुन्हा पूर्वीसारखं आरोग्य आपल्याला प्राप्त होत असतं. तर त्यामुळं तुम्ही ते 3-5 दिवसाचं औषध घेतल्यानंतर तशाच पद्धतीने बरे होता. फक्त ती घेण्याची आपली मानसिकता पाहिजे. आता गेली 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अशी कित्येक कुटुंब आपल्याला जोडली गेलेली आहेत की त्या साध्या घरामध्ये सर्दी, खोकला, ताप, उलटी, जुलाब काही असेल ते अगदी डायबिटीज किंवा अगदी कॅन्सरसारख्या स्टेजेसमध्ये सुद्धा ती कुटुंब आपल्याला अटॅच आहेत आणि ती काही तक्रार असली तरी सुद्धा ते आपलं मार्गदर्शन घेतात, उपचार घेतात आणि त्यांना ते बरं वाटतं. आता आपण गेल्या 2020मधलं असलेलं कोविडसारखं जी मोठी महामारी होती त्यावेळेस आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केलं आणि मग त्यावेळेस लोक आम्हाला विचारायचे की अहो डॉक्टर आपण तर 5 ते 7 दिवसात बरे झालो, मग बाहेर काय एवढा हल्लकल्लोळ चालला आहे. आम्ही म्हणायचो बाबा हे बाहेर काय चाललं आहे आम्हाला माहीत नाही आहे, हा विषय तुझा माझा आहे, तुझा आयुर्वेदावरती विश्वास आहे, मी तुला आयुर्वेदाचा उपचार देतो आहे आणि त्यातनं आपण बाहेर पडतो आहे, हे आपल्या आयुर्वेदाची कृपा आहे असं समज. तर त्या महामारीमध्ये सुद्धा आपण क्वारंटाईन सेंटरला जाऊन आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर काम केलं आणि त्याच्यामध्ये इतके यशस्वी उपचार झाले की तो जर डाटा आपण बाहेर काढला तर सरकारला सुद्धा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल अशी परिस्थिती आहे. तुम्ही आता कोरोनाचा विषय काढला. कोरोना ज्यावेळेस आला
कोरोना आल्या आल्या पहिल्यांदा लोकांनी काढे घ्या किंवा सगळ्या आयुर्वेदावरच काम सुरू झालं. कुठला काढा घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, अशी लाट, आयुर्वेदाची एक लाटसुद्धा कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात निर्माण झाली. कारण कोरोनावर उपचार नाही, मग माणूस ताबडतोब आयुर्वेदाकडे वळला. तर तुम्ही जे मगाशी सुद्धा सांगितलं की उपचार नाही किंवा सगळ्या विषयातले उपचार संपल्यानंतर आयुर्वेदाचा प्रयोग केला जातो, म्हणजे फक्त आयुर्वेदातच उपचार आहे, बाकी सगळीकडचे संपले की, ही जी काय एक मानसिकता आहे ही किती गंभीर आहे की सगळे उपचार संपल्यावर आयुर्वेदात काहीतरी सापडू शकतं, मग आधी का शोध घेतला नाही, असा जो समाजाची एक वेगळी मानसिकता आहे. तर हे जागतिक दुष्परिणाम असू शकतात की जगात ॲलोपॅथीला फार मान्यता असल्यामुळे आयुर्वेदाला जास्त मान्यता नाही. ते आता काय ह्याचा मी काही वेळा थोडासा उलटा पण विचार करतो की ज्या वेळेस आपण अशी संकटं येतात आणि असे उपचार होऊन जातात, तर शेवटचा ट्रस्टेड मनुष्य कोण, तर आपल्या कोणतरी जवळची व्यक्ती असते किंवा अधिकारी व्यक्ती असते. तर मी ह्याचा विषय असाच घेतो की ज्यावेळेस तुम्ही इतर सगळे उपचार करून थकता आणि आयुर्वेदाकडे येता, तर त्यावेळेस लोकांच्या मनात कुठंतरी अजून आयुर्वेदावरती ट्रस्ट आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळेल. फक्त ते जे सोल्युशन मिळण्याचे जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मी असा नेहमी विचार करतो की कुठंतरी कर्नाटकात गेलो, कुठंतरी काहीतरी मी या ठिकाणी बाबाकडे गेलो किंवा कुठल्या तरी महाराजांकडे गेलो, असं न जाता शास्त्रीय आयुर्वेदाची कास धरा, तर त्यात तुम्हाला चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील. आत्ता आरोग्य संघटना जी WHO आहे, तर तीसुद्धा ट्रॅडिशनल मेडिसिनमध्ये सुद्धा त्यांनी आयुर्वेदाला खूप महत्त्व दिलं आहे आणि इंटरनॅशनल ट्रॅडिशनल सेंटर जगातलं ह्याचं सेंटर आत्ता जामनगरमध्ये स्थापन झालं आहे आणि भारत त्यामध्ये खूप लीड करतो आहे. कारण आत्ताचं सरकार हे ह्या ट्रॅडिशनल मेडिसिन्समध्ये त्यामध्ये सुद्धा आयुर्वेदाला प्रायोरिटी देऊन त्याच्यामध्ये खूप मोठ्या स्तरावरती कामं चालू आहेत. आणि आत्ता वेगवेगळ्या जगातल्या युनिव्हर्सिटींशी भारत सरकारचं टायअप होऊन तिथं चेअरपर्सन्स हे करून तिथं आता आयुर्वेद शिकवण्याची व्यवस्था निर्माण केली जाते. परदेशातून अनेक तज्ज्ञ भारतामध्ये आयुर्वेद शिकण्यासाठी आता येत आहेत आणि पूर्वीचं तक्षशिला नालंदा पुन्हा आपण प्रस्थापित करू का काय अशी परिस्थिती आत्ता येऊ घातलेली आहे. आणि त्यासाठी म्हणून आपल्याकडं म्हणजे ह्याच्यामध्ये दोघांचंही उत्तरदायित्व तेवढंच आहे की आयुर्वेदाच्या पदवीधरांनी सुद्धा तेवढ्या जोरकस काम केलं पाहिजे आणि समाजाने सुद्धा आयुर्वेद तेवढा प्राधान्याने घेतला पाहिजे. आपण जगाला कधी आयुर्वेद चांगला सांगू शकू, तर भारतामध्ये जास्तीत जास्त लोक आयुर्वेद घेत आहेत आणि त्याच्यातून चांगलंच आरोग्य प्राप्त होतं आहे त्यांना, असं जेव्हा जगाला कळेल त्यावेळेस आपण जगाला सांगू शकू. मला आता हा प्रश्न आहे की आयुर्वेदाचं शिक्षण फक्त भारतातच मिळतं का जगातल्या काही आणखी देशांमध्ये मिळतं? हा आता अतिशय चांगला विषय आहे. ज्या ज्या काही जगाला भारताने चांगल्या गोष्टी दिल्या, आपण माहिती आहे आपल्याला की शून्य हे भारतानं दिलं जगाला, योगशास्त्र हे भारतानं दिलं, तसं आयुर्वेदशास्त्र जे भारतीय आरोग्यशास्त्र आहे हे जगाला भारतानं दिलं. त्यामुळं त्याचं जे बेसिक शिक्षण आहे हे भारतामध्येच उपलब्ध आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की आयुर्वेदाची जी मूळ टेक्स्ट आहे चरक संहिता, ह्याच्या मुख्य संहितेवरती काम आत्ता जर्मन देशामध्ये चाललेलं आहे. म्हणजे पाश्चात्य देश हे किती पुढचे विचार करतात किंवा काही काही गोष्टी आपल्या प्राचीन ग्रंथांमधनं त्याचा मागोवा घेऊन शोध लावत असतात. तर आज चरक संहितेवरती काम भारतात व्हायला पाहिजे होतं, तर ते आज जर्मन शास्त्रामध्ये होते, जर्मनीमध्ये होते. आज बरंचसं मोठं काम इटलीमध्ये होतं आहे, स्पेनमध्ये होतं आहे, ऑस्ट्रेलियामध्ये होतं आहे, अमेरिकेत होतं आहे, इंग्लंडमध्ये होतं आहे. तर आज आयुर्वेदाचं बरंचसं काम परदेशात होतं आहे, पण शिक्षण व्यवस्था मात्र आज भारतातच उपलब्ध आहे. आणि त्यामुळं जगामध्ये जर आयुर्वेदाचं शिक्षण घ्यायचं झालं तर आपल्याला आत्ता आयुर्वेदाशिवाय भारताशिवाय पर्याय नाही. म्हणजे फक्त ही व्यवस्था भारतामध्येच आहे. म्हणजे आयुर्वेदाची संपूर्ण व्यवस्था भारतातच आहे ना. भविष्यात ते जग स्वीकारू शकतं. म्हणजे जर्मनीसारख्या देशाचा त्याच्यावर प्रयोग चालला आहे किंवा अभ्यास चालला आहे, संशोधन सुरू आहे. म्हणजे ही एक उपलब्धी आहे आपल्यासाठी, भारतातल्या लोकांसाठी.
आता आयुर्वेदामध्ये पंचकर्माच्या सुद्धा हल्ली प्रचंड डॉक्टर जाहिराती येतात. नंतर आपण एक सिरीज करणार आहोत, त्यामध्ये ते सगळे सविस्तर बोलू. पण पंचकर्माची पॅकेजेस येतात, पंचकर्माचे कधीही जाहिराती येतात. म्हणजे आता मी तुमचा पेशंट असल्यामुळं मला ते तुमच्याकडं आल्यानंतरच समजलं की पंचकर्म करण्याचा काही काळ असतो नक्कीच. आणि कधी मनात आलं आणि अमुक पंचकर्म करा तर ते लाभत नाही शरीराला किंवा त्याचा काही उपयोग होत नाही. तर ह्यातली वस्तुस्थिती समाजाला कधीतरी सांगणं गरजेचं आहे की खरंच पंचकर्म, कारण तुम्ही तर त्यातले तज्ज्ञ आहात, त्यामुळे आपण त्याच्यावर नंतर सविस्तर ह्या चॅनलवर आपण डॉक्टरांबरोबर एक सिरीज करणार आहोत. म्हणजे आयुर्वेदाचा इतिहास, म्हणजे डॉक्टरांनी आता काही चरकसंहिता वगैरे ज्या काही गोष्टी सांगितल्या तिथपासून पंचकर्म करण्यापर्यंत किंवा रोज आहारात काय खाल्लं पाहिजे इथपासून हृदयरोगापर्यंत, कॅन्सरपर्यंत सगळ्या गोष्टींवर आपण डॉक्टरांशी बोलणार आहोत. तर पंचकर्माच्या ज्या जाहिराती लोक बोलतात, काहीतरी त्रास होतो आणि मग ते जाहिरात बघतात आणि त्यांच्याकडे जातात आणि आमचं पंचकर्म घ्या, आठवड्यात रिझल्ट, 15 दिवसात रिझल्ट. तर ह्यामध्ये काही वस्तुस्थिती आहे का? आता ह्यामध्ये आपण थोडंसं बेसिकमध्ये जाऊयात, की आयुर्वेदामध्ये 2 प्रकारच्या उपचार पद्धती आहेत. म्हणजे जे दोष व्याधी निर्माण करण्यासाठी कारणीभूत असतात, ते दोष औषधांनी शरीरातल्या शरीरात कमी करणं म्हणजे शमन चिकित्सा. म्हणजे आपण जे डे टू डे औषधोपचार घेत असतो ते. ज्यावेळेस हे व्याधीला कारणीभूत असलेले दोष हे शरीरातून आपण बाहेर काढून टाकतो, त्याला आपण म्हणतो शोधन उपचार, म्हणजेच पंचकर्म उपचार. ह्यामध्ये पहिले प्रामुख्याने 5 आहेत म्हणून आपण त्याला पंचकर्म म्हणतो. आता मगाशी जो मुद्दा मी बोलला होता की स्वास्थ्य रक्षण, म्हणजे तुम्ही निरोगी आहात आणि मला माझे शरीर मेंटेन करायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला प्रत्येक ऋतूनुसार आयुर्वेद हा पंचकर्म करण्यासाठी सांगतो. उदाहरणार्थ आपण फेब्रुवारी मार्च जो वसंत ऋतू आहे, ज्याच्यामध्ये कफाचे आजार जास्त असतात, त्यावेळेस नॅचरली कफ हा शरीरातून बाहेर पडण्याची अवस्था असते, त्यावेळेस तुम्ही वमनासारखं पंचकर्म करा. किंवा ऑक्टोबर हीट, ज्यावेळेस पित्ताचा प्रकोप आहे, शरद ऋतू आहे, त्यावेळेस तुम्ही विरेचन घ्या. किंवा पावसाळ्याचा कालावधी आहे, त्याच्यामध्ये वातव्याधी हे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतात, त्यावेळेस तुम्ही बस्ती नावाचे उपचार घ्या, असं आपण सांगत असतो. आता हे झाले स्वास्थ्य रक्षणासाठी. ज्यावेळेस आजार आहे कोणता तरी आणि त्या आजारासाठी म्हणून आपण पंचकर्म उपचार करणार आहोत, त्यावेळेस मात्र त्या आजारानुसार आपण पंचकर्म सजेस्ट करत असतो. आता ह्या पंचकर्मांमध्ये सुद्धा जवळजवळ 30 ते 35 प्रकारच्या वेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. आता हे कशासाठी, कुणासाठी आणि कधी द्यायचं आहे ह्याचा निर्णय हा त्या डॉक्टरांनी घ्यायचा आहे किंवा त्या वैद्यांनी घ्यायचा आहे. ह्या निर्णय हा पेशंटनी घ्यायचा नाही आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा आपण ज्या जाहिराती बाहेर बघतो ह्या पॅकेज सिस्टीममधल्या असतात. म्हणजे काय, हेल्थ रिसॉर्ट असतात, ह्या हेल्थ रिसॉर्टमध्ये आपल्याला एका दिवसात पंचकर्म किंवा 2 दिवसात पंचकर्म, हे एक रिलॅक्सेशन किंवा या पद्धतीने एक वेलनेस म्हणून सेंटर्स जे आहेत, वेलनेस म्हणून म्हणजे मला बरं वाटतं आहे, हा जो फील येण्यासाठी म्हणून जे उपचार आहेत ह्यासाठी म्हणून ते ठीक आहेत. पण ज्यावेळेस तुम्ही उपचार म्हणून घ्यायचे आहेत तुम्हाला, त्यावेळेस मात्र ते ऑथेंटिक शास्त्रशुद्ध पद्धतीने घेतले तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. नाहीतर त्याचे तोटे होण्याचे चान्सेस पण खूप मोठे आहेत. कारण आपल्याकडं ग्रंथकारांनी त्याच्यासाठी अख्ख्या अध्यायाचे अध्याय वर्णन केलेले आहेत की जर चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीचे नियम त्यातले जर सांभाळले गेले नाहीत तर त्याचे तोटेसुद्धा होण्याचे चान्सेस खूप मोठे आहेत. त्याच्यामुळं आपण जर उपचार म्हणून घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला ऑथेंटिक वेनीच जावं लागेल. तिथं कोणताही शॉर्टकट किंवा मला वेळ नाही आहे किंवा मला 2 दिवसातच करा असले शॉर्टकट करण्यात अर्थ नाही. त्याचे चांगले फायदे घ्यायचे असतील तर तुम्हाला सर्वोत्तम पर्यायच त्याचा निवडला पाहिजे. आपण आज डॉक्टरांशी बराच वेळ आयुर्वेद ह्या विषयावर गप्पा मारल्या. निरामय जीवनासाठी आयुर्वेद अतिशय महत्त्वाचा आहे आणि आयुर्वेद ही भारताची देणगी आहे जी जगाला मिळालेली आहे आणि जग त्याच्यावर संशोधन करतं आहे. आपल्याकडं आयुर्वेद आपल्या मुळापासून किंवा पूर्वजांपासून हजारो वर्षांची परंपरा, वारसा सांगणारा उपचार आहे आणि त्याचे दुष्परिणाम नाहीत. त्यामुळं आयुर्वेदाविषयीची समज, गैरसमज आणि एक आरोग्य साक्षरता अशा प्रकारचा कार्यक्रम आपण आरसपानीवर डॉक्टरांबरोबर सुरू करणार आहोत लवकरच. आणि आज आपण त्याच्यावर फक्त चर्चा केली, नंतर आपण प्रत्येक गोष्ट घेऊन किंवा प्रत्येक रोग घेऊन किंवा प्रत्येक आरोग्याचं लक्षण घेऊन ह्या चॅनलवर डॉक्टरांबरोबर बोलणार आहोत. आणि मग आरोग्याचा इतिहास
ते आरोग्याचं वर्तमान, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण ह्या आरसपानीच्या नवीन सिरीजमध्ये प्रकाशझोत टाकणार आहोत. डॉक्टर आपल्याला त्यासाठी वारंवार भेटतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्यालासुद्धा प्रेक्षक म्हणून जर आरोग्य ह्या विषयावर आयुर्वेदातून काय अपेक्षा असतील तर आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता की डॉक्टरांनी ह्या विषयावर बोललं पाहिजे किंवा ह्या विषयावर मार्गदर्शन केलं पाहिजे. तर डॉक्टर निश्चितपणे आपल्याला प्रत्येक विषयावर मार्गदर्शन करू शकतील आणि एक व्यावहारिक सल्लासुद्धा आपल्याला देऊ शकतील की तुम्ही नेमकं आयुर्वेदातला उपाय कुठल्या प्रकारे घ्यावा. पण आम्ही ह्या चॅनलवर जरी काही बोलत असलो तरी तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेतल्याशिवाय आपण कुठलाही उपचार घेऊ नये असं आमचं आव्हान आहे. आम्ही फक्त मार्ग दाखवू. उपचार घेण्यासाठी आपण कुठल्याही डॉक्टरांकडे जावा, म्हणजे डॉक्टर महाडिकांकडे जावा असं नाही. तुम्हाला जो योग्य डॉक्टर वाटेल किंवा योग्य तज्ज्ञ वाटेल त्याच्या सल्ल्याशिवाय आपण कुठलाही उपचार घेऊ नका. आम्ही फक्त आरोग्य जपण्याची दिशा किंवा तुम्हाला एखादा रोग झाला असेल तर त्याच्यावरचा उपचार कुठल्या मार्गानं मिळू शकतो आयुर्वेदामध्ये, ह्याच्यावर आपण भाष्य करून आयुर्वेदाचा आपल्या जीवनावर किती मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो ह्याच्यावर आपण बोलू. धन्यवाद डॉक्टर साहेब. नमस्कार.